सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आणि सेक्स थेरपिस्ट डॉक्टर संजय शेट्टी यांचे व्हीएस नेचर केअर सेंटर. मूल होत नाही आता निश्चिंत रहा. इंटरनॅशनल सेक्स थेरपीच्या उपचार पद्धतीनं स्त्री पुरुष लैंगिक समस्या आणि वंध्यत्वावर तज्ज्ञ डॉक्टर संजय शेटे यांचे निसर्गोपचार आता महाराष्ट्रात वांद्रे, ठाणे, नाशिक, धुळे, पुणे आणि दुबईमध्ये सुद्धा. संपर्क 9930327002 9967022771. स्त्री व पुरुषांच्या सर्व प्रकारच्या लैंगिक समस्यांवर 100% नैसर्गिक उपचार पद्धती आता नाशिक, धुळे, बांद्रा, ठाणे आणि आता पुण्यातही. तर लगेचच संपर्क करा 9930327002 9967022771. नमस्कार, मी अक्षता काणूरकर. आपण पाहत आहात आपला आवाजमध्ये आपले स्वागत. 2020 या वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारची संकटे आपल्या देशावर येऊन गेली. कोरोनाच्या संकटामुळे तर प्रत्येकजण आपापल्या घरात बसून होता. या सर्व संकटात लोकांना मदत करण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांनी पुढाकार घेतला. अशाच काही संस्थांचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रुचिका भोंडवे आणि श्वेता राजगुरू यांनी. पाहूयात. 2020 मध्ये कोरोनाचं संकट संपूर्ण देशावर नव्हेच तर संपूर्ण जगावर होतं. पण या काळामध्ये अनेक लोकांना घरी बसून किंवा अनेक आर्थिक संकटांना देखील सामोरं जावं लागलं होतं. गरीब लोकांना तर रोजच्या खाण्याचा प्रश्न सुद्धा उद्भवत होता. पण मग अशा कोरोनाच्या संकटाच्या वेळी असे अनेक लोक आहेत ज्यांनी भरपूर लोकांना खाण्यापासून ते त्यांच्या प्रवासापर्यंत मदत केली आहे. असेच स्टेप फाउंडेशनचे संचालक संदेश सर आता आपल्या सोबत आहेत. त्यांनी प्लाझ्मा डोनेशन म्हणू नका, फूड डोनेशन म्हणू नका, एवढंच काय तर प्रवाशांना आपल्या घरी कसं पोहोचवायचं इथपर्यंतचा त्यांचा प्रवास होता. आपण थेट त्यांच्यासोबत संवाद साधून जाणून घेणार आहोत नक्की कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी प्रवाशांना कशा पद्धतीची मदत केली. सर्वप्रथम आपल्या आवाजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. सर, एकंदरीतच तुमच्याबद्दल बोलू तेवढं थोडं की तुम्ही स्टेप फाउंडेशनच्या माध्यमातून लोकांना कोरोनाच्या काळामध्ये अनेक प्रवाशांना अनेक लोकांना फूड डोनेशन सुद्धा केलं. नक्की काय संकल्पना होती त्यामागे? दिनांक 27 मार्च पासून 31 मे पर्यंत जे विद्यार्थी किंवा जे प्रवासी किंवा जे वाहतूक कामगार अडकले होते आपल्या औद्योगिक शहरामध्ये, त्यांच्यापर्यंत आपण विद्यार्थ्यांच्या मार्फत आपण त्यांना सकाळी नाश्ता व संध्याकाळी आपण त्यांना जेवणाची सोय करत होतो. रोज सकाळी 4000 लोकांचा नाश्ता आणि संध्याकाळी 4 ते 4500 लोकांचं जेवण अशी त्यांना आपण सेवा पुरवत होतो. अगदीच. त्याचप्रमाणे तुम्ही प्लाझ्मा डोनेशन पण केलं. एकंदरीत ती साखळी कशी होती तुमची? सुरुवातीला 27 मार्च पासून 31 मे पर्यंत जेव्हा आपलं अन्नदान चालू होतं, त्यानंतर एक साखळी अशी निर्माण झाली की जे विद्यार्थी किंवा जे प्रवासी ज्यांना गावाकडे जायचं होतं, जसं की बिहार, उत्तर प्रदेश या शहरातले जे अडकले होते नागरिक, त्यांना आपण त्यांच्या घरापर्यंत जाण्याची सोय केली. व त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या प्रवाशांना आपण अन्नदानातर्फे मदत केली होती, त्यांच्यातर्फेच जे काही प्लाझ्मा डोनर आपल्या समोर आले आणि ज्यांना आपल्याला प्लाझ्मा डोनेशन पाहिजे होतं त्यांच्या मार्फत आपण ती मदत करू शकतो. खरं तर बघायला गेलं तर 2020 मध्ये लोकांना घराच्या बाहेर पडण्याची सुद्धा भीती वाटत होती. आपण कदाचित घराच्या बाहेर पडलो तर आपल्याला कदाचित कोरोना होईल अशी सुद्धा भीती होती. पण तुमच्यासारखे असे लोक आहेत की जे स्वतः घराच्या बाहेर पडले आणि लोकांना मदत केली. एकंदरीतच ही मदत करावी असा एक विचार तुमच्या मनामध्ये कधी रुजू झाला? सर्वप्रथम जेव्हा एका ग्रुपमध्ये मला ऍड करण्यात आलं, त्या ग्रुपमध्ये अशी व्यवस्था करण्यात आली होती की जे विद्यार्थी अडकले होते त्यांच्याकडे म्हणजे साधं बिस्किट खायची पण व्यवस्था नव्हती. मग आता आपण काय करू शकतो याच्यासाठी? तर मी घरी आई वडिलांसोबत आणि पत्नीसोबत डिस्कस केलं, तसंच विद्यार्थ्यांसोबत डिस्कस केलं. तर विद्यार्थी आणि घरचे तयार झाले. ते म्हणजे आपण ही चांगली मदत करू शकतो. सुरुवातीला 27, 28, 29 मार्च रोजी 40 ते 45 लोकांचाच नाश्ता केला. पण जसं सोशल मीडियावरती आपण टाकलं की मोफत अन्नदान आणि मोफत नाश्ता वाटप करतोय, तर त्या दृष्टीने संख्या वाढत गेली आणि त्या दृष्टीने आपली जी विद्यार्थी संख्या होती 40 विद्यार्थ्यांच्या घरी हे सगळं आपण करायचो आणि मग ते अन्न पुरवायचो. अगदीच. जवळपास किती प्रवाशांना तुम्ही त्यांच्या घरी पोहोचवलं किंवा असे किती लोक आहेत ज्यांना तुम्ही मदत केली आतापर्यंत? आपल्याकडे असलेल्या आकडेवारीनुसार जवळपास 1600 लोकांना आपण त्यांच्या घरापर्यंत आपण त्यांना पोहोचवले. अगदीच. स्टेप फाउंडेशन नक्की काय काय काम करते सध्या? स्टेप फाउंडेशन सध्या प्लाझ्मा डोनेशन आणि जे काही गरजू विद्यार्थी आहेत त्यांना मोफत शिक्षणाचं आपण अन्नदान सोबत हे करतो. नक्कीच. 2020 हे वर्ष अगदीच तसं बघायला गेलं तर संकटमय होतं. त्याच्यामध्ये खूप सारे संकट येऊन गेले. पण 2021 हे वर्ष कसं असायला पाहिजे आणि कसं कदाचित असेल असं तुम्हाला वाटतं?
मी आपलं आराध्य दैवत सरस्वती देवी आणि गणपती चरणी प्रार्थना करतो की जे 2020 मध्ये आपल्याला सगळ्यांना बघायला भेटलं ते 2021 तसं न होता सगळ्यांसाठी व्यवस्थित राहावं, आरोग्यदायी व्हावं आणि लवकरच लस येऊन सगळ्यांचे आरोग्य व्यवस्थित राहावं अशी प्रार्थना करतो. खूप खूप धन्यवाद सर, तुमचा थोडा वेळ आम्हाला दिलात आणि तुमच्या या कार्याबद्दल आम्हाला माहिती सांगितली, त्याबद्दल आपला आवाज करून तुमचं खूप खूप आभार. कोणत्याही कामाची सुरुवात ही स्वतःपासून केली तर ती दुसरे आपोआपच करायला सुरुवात करतात असं म्हटलं जातं. कोरोनाच्या काळामध्ये या सगळ्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या घरामधून अन्नदान करायला सुरुवात केली. अनेक लोकांपर्यंत अन्न पोहोचवण्याचं काम केलं. आपण थेट त्यांच्यासोबत संवाद साधून जाणून घेणार आहोत नक्की कशा पद्धतीने ते काम केलंय. एकंदरीतच तुमच्या या कामाला कशा पद्धतीने सुरुवात केली? कोरोनाच्या काळामध्ये अनेक गरजू लोक होते, त्यामुळे आमच्या स्टेप्स अकॅडमीचे जे संदेश सर आहेत त्यांनी असं ठरवलं की सर्वांसाठी सकाळचा नाश्ता आणि संध्याकाळचं जेवण बनवून दिलं जावं. म्हणून सर आदल्या दिवशी आम्हाला सामान आणून देत होते आणि आमचे घरचे आणि सोसायटीतले काही लोक मिळून आम्ही तो 4.5 लोकांचा स्वयंपाक संध्याकाळ रोज देतो कंटिन्यू 27 मार्च ते 31 मे. ओके, एवढ्या महिन्यांमध्ये तुम्ही ते अन्नदान करण्याचं हे केलं. मला सांगा तुम्ही कशा पद्धतीने मदत केली? म्हणजे सर आम्हाला सामान आणून देत होते, मग आम्ही ते बनवून पॅकिंग वगैरे करून सर परत देतो. तुम्ही स्वतः ते सगळं सामान पॅक करायचं? हो, सर पण होते त्याच्यामध्ये. अच्छा, आणि ते जेवणाची ताटं करण्यापासून त्यांना देईपर्यंत तुम्हाला त्यावेळेस भीती नाही वाटली कोरोनाची? म्हणजे वाटत होते, पण आता गरजू लोक होते मग त्यांना पण सरांनी मदत करायला. अगदीच. किंवा कोणतंही काम असलं तरी आजूबाजूला राहणारे घरातले लोक असतात किंवा आजूबाजूचे सोसायटीचे लोक असतात, त्या लोकांनी तुम्हाला कधी अडवलं नाही की तुम्ही हे करू नका, आम्हाला सुद्धा यापासून धोका निर्माण होऊ शकतो? हो, फक्त त्यांचं एवढंच म्हणणं होतं की बाहेरच्या लोकांनी आतमध्ये नाही यायचं, कारण की सोसायटीमध्ये वृद्ध लोक होते, लहान मुलं होते, त्यांना पण धोका होऊ शकतो. आणि सोसायटीच्या असोसिएशनने पण आम्हाला हेल्प केली. सोसायटीतल्या लोकांनी सुद्धा तुम्हाला मदत केली. एकंदरीतच या सगळ्या कामाचा अनुभव तुमचा कसा होता? खूप छान अनुभव होता. सरांच्या साहाय्याने आम्ही सगळं करत होतो, सगळ्यांनी मदत केली, त्याच्यामुळे आम्हाला खूप छान अगदीच छान वाटलं. एकंदरीतच 2020 हे अगदीच कोरोनामध्ये गेलं. आता 2021 कशा पद्धतीने यावं असं तुम्हाला वाटतं? असं वाटतं की सगळ्यांना व्यवस्थित जगता यावं, मोकळ्या वातावरणात फिरता यावं. पहिलं म्हणजे पास लावायची परमिशन. अगदीच बरोबर. त्यांनी आपल्याला सांगितलं की 2020 मध्ये कोरोनाचं संकट सगळ्याच देशांवरती होतं, पण आता 2020 संपणार आहे. आता लवकरच 2021 येत आहे. कोरोनाचं संकट लवकर संपावं आणि सगळ्या काही गोष्टी सुरळीत व्हाव्यात आणि अशीच काही परिस्थिती उद्भवली तर अन्नदान करण्यासाठी आम्ही सुद्धा तयार आहोत असं देखील त्यांनी सांगितलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट श्वेता सर, रुचिका गोंडवे, आपला आवाज.